नमस्कार. मी आपली उषा चव्हाण बोलते. माझी मुलाखत बघून बऱ्याचशा लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्याला छोट्या छोट्या मध्ये मी उत्तर देते. काही लोकांनी असं विचारलंय की मला असं वाटतं की त्यांनी माझे एपिसोड पहिले बघितलेले नाहीये. त्यामुळे आत्ताचा जो बघितला लास्ट तो खूप छान बोलता वगैरे अमकं तमकं. तर त्यांना मी विनंती करते की माझे बाकीचे पण एपिसोड त्यांनी बघावेत. काही लोकांनी म्हणजे पितांबर काळे यांचे मांडलेले चिरंजीव त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे. माझा आशीर्वाद त्यांना, मुलीला त्यांच्या आशीर्वाद. ते म्हणाले होते तुमचा आशीर्वाद द्या म्हणून. त्यानंतर केला इशारा जाता जाता, ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलं गाणं गायलंय असं मला विचारलंय. खरं म्हणजे माझ्या लक्षात नाहीये, पण 1-2 रुपये राहिलं 16 गायलंय का दुसऱ्या पिक्चर मध्ये गायलंय ते मला माहिती नाही. पण पुढच्या एपिसोडला मी ते बोलेन. पण एक छोटीशी लाईन सांगते की त्यामध्ये एक फेराचं गाणं आहे आणि त्यामध्ये वर्षा रेडकर म्हणून त्या बेळगावच्या त्या हिरोईन नाही का, आले आले भाजीवाले आले वगैरे म्हणतात, त्याच्यामध्ये काम केलंय त्यांनी. ते आणि मी आम्ही दोघे मिळून ते छोटस ते फेरावरचं गाणं गायलं होतं. आणि त्यावेळेस काय रेकॉर्डिंग हॉल नसायची, काही नाही. सेटवर आम्ही गेलो की तिथेच गा असं म्हणायचे. आणि रामभाऊ तर ते करूनच घ्यायचे, राम कदम. त्याच्यातलं छोटीशी लाईन तुम्हाला ऐकवते. साती शंकर वनामंदी एकला गण माझा वनामंदी. साती शंकर वनामंदी एकला माझा गण वनामंदी. गणान घुंगरू हरिवलं, गणान घुंगरू हरिवलं. हरिवलं तर हरू दे, गणाला माझ्या घेऊ नये. साथी शंकर वनामधी एकला गण माझा वनामधी. आणि ह्याच्यावर पिक्चरचा शेवट पण त्यांनी म्हणजे अरुण सरनाईक मारतात असं पण केलं होतं. आणि एक हॅपी म्हणून त्यांनी सुरुवातीला पण ते फेरावरचं गाणं टाकलं होतं. तर त्यावेळेस ते म्हणाले की साधं गाणं आहे, तुम्ही दोघंही मिळून गा. तर ते मी पूर्ण गायले. आता माझ्याकडे ते पुस्तक नाहीये, खूप वर्ष झाले त्याला. आणि ते रुपये राहिलं 16, रुपये राहिलं 16, भाऊजींनी मारला मला बघा डोळा. आणि तिथं 1 रुपया खर्चला, असं ते गाणं आहे. त्याचं पण माझ्याकडे पुस्तक नाहीये, परंतु ही उत्तर आहे त्याची. त्यामध्ये एक सीन होता अरुणजींचा आणि माझा, म्हणजे अरुण सरनाईक खूप मोठे आर्टिस्ट हो, आणि मी त्यावेळेस इस झाडकी पत्ती नवीन आलेली, मी घाबरत घाबरत. एक लव्ह सीन होता आणि कॅमेरामन म्हणाले तुम्ही त्यांच्या डोळ्यात बघताय, ते बोलतायत वगैरे असं. मी त्यांच्या डोळ्याकडे बघायला लागली की मला भीती वाटायची. मी बाजूला बघायची परत. कट 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 असे 15-20 शॉर्ट कट केले त्यांनी. आणि मग बाकीचे म्हणाले नाही नाही तिच्या लक्षात येत नाही. मग अरुण जे म्हणाले अगं डोळ्यात बघायचं, हे सगळं खोटं नाटक असतं. कारण त्यांचे डोळे खूप बोलत होते अरुण सरनाईकांचे. आणि त्यामध्ये तो लव्ह सीन माझा होता. मला त्या वैतागून म्हणाले, ए कंदील तू कुठे इकडे तिकडे बघती, कंदील कुठली. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला, नाही नाही आपल्याला असं बोलायला लागलेत. मग मी तो लव्ह सीन त्यांच्याकडे बघूनच केला, देवाचं नाव घेतलं आणि मी तो लव्ह सीन पूर्ण केला. मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मग माझा जीव भांड्यात पडला. असं त्यावेळेसचे प्रकार होते. म्हणजे नवीन मुली असल्या किंवा काय त्यांना काहीच येत नाही आणि घाबरत असल्या तर असे प्रकार घडतात काही काही. त्यानंतर नाव मोठं खोटं आणि रानपाखरं वगैरे हे माझ्या काही ते हक्क नसतात. ते प्रोड्युसर असतात, ते देतात युट्यूबला किंवा मग झी मराठीला किंवा कुठल्या अजून चॅनेल आहेत त्याला ते विकतात ते. मग तर त्यावेळेस लागले ते आवर्जून पहा आणि ते ऍडव्हर्टाईज करतात ते म्हणजे. त्यानंतर माझं एक काम केलं होतं कॉर्पोरेशनला, ते झालं नाही. मात्र माझ्या अवसरीचं जे माझ्या आईचं घर आहे त्याबाबत कलेक्टर देशमुख सर, कलेक्टर दळवी साहेब यांनी त्यावेळेस माझ्या बाजूने खूप बोलले. ते काम झालं नाही पण त्यांच्या बदल्या झाल्या असं. पण अवसरीचं ते घराचं आईचं चालूच आहे अजून. बघूया आता भैरवनाथाच्या जे मनात येईल ते होईल. मी काय ते पाठीमागे लागत नाहीये. त्यानंतर
नाही नाही, आता मी एवढंच देते. पुढे मी आठवून देते, बाकीच्या प्रतिक्रिया वाचते आणि मग तुमच्या समोर सादर करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभारी आहे.